नामदेवराव जाधव यांनी छत्रपती शासन या नवीन पक्षाची घोषणा केली. म्हणाले, इलेक्शन कमिशनची मान्यता. येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमध्ये छत्रपती शासन या नवीन पक्षाच्या माध्यमातून 288 उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा पक्ष तरुण तडफदार उमेदवारांना निवडणुकीमध्ये सहभागी करणार आहे. पक्षाने उमेदवार निश्चितीसाठी 5 निकषही ठेवले आहेत. उमेदवार 40 वर्षे वयाच्या पर्यंत असेल. उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नसेल. उमेदवार संविधान मानणारा असेल. उमेदवाराला छत्रपती शासन पक्षाबरोबर एकनिष्ठ राहावे लागेल व छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असेल. हे 5 निकष उमेदवारी देताना पाळण्यात येणार आहेत. छत्रपती शासन हा पक्ष शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद करण्यात येणार नाही. कोणत्याही उमेदवाराची व कार्यकर्त्यांची जात यामध्ये विचारात घेतली जाणार नाही. काम करणारा व पक्षाचे निकष पाळणारा उमेदवार व कार्यकर्ता यांना यामध्ये नेहमीच मानाचे स्थान मिळेल, अशी घोषणा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. तसेच त्यांनी खालील 5 उमेदवारही घोषित केले. अविनाश पुजारी, खडकवासला विधानसभा, भाऊसाहेब मरगळे, भोर विधानसभा, अरविंद केळकर, कसबा विधानसभा, अभिमान लोंढे, माढा विधानसभा, बबन शेवाळे, नाशिक विधानसभा. थँक्यू, धन्यवाद. अशाच बातम्या व जाहिरातीसाठी पुणे 24 न्यूजला कॉन्टॅक्ट करा. 9623968990 तसेच 9689934162 या नंबरवर तुम्ही जाहिराती व बातमीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. आम्ही जी उमेदवारी देणार आहे त्याची साधी सिंपल पंचसूत्री आहे. 5 तत्व ज्याला मान्य आहेत आमची, त्या कोणत्याही माणसाला आम्ही उमेदवारी देणार आहोत. पहिलं आमचं पंचसूत्र आहे, याला पंचशील आपण म्हणू शकतो. पहिलं आमचं तत्व आहे, त्या माणसावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा. म्हणजे हे महाराष्ट्राचं राजकारण गुन्हेगारी मुक्त करणं, क्रिमिनॅलिटी मुक्त करणं, क्रिमिनल माइंडसेट मुक्त करणं, हे आमचं पहिलं धोरण आहे. बाकीच्या पक्षांमध्ये तर त्याला डिग्री म्हणून समजतात. कोणावर किती गुन्हे दाखल आहेत त्यानुसार त्याचं मेरिट ठरवलं जाते. आमच्याकडे ते मेरिट डिमेरिटमध्ये आहे, ज्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असा सुशिक्षित मुलगा आमचा उमेदवार असू शकतो. कोणताही गुन्हा नसेल, ती पहिली आमची अट आहे. दुसरी, तो किमान पदवीधर असावा. तो उमेदवार किमान पदवीधर असावा. कारण ज्या विधानसभेमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे, ह्या गप्पा मारतात, त्यांना कागद तर वाचता आला पाहिजे. या कागदावर लिहिलंय काय? असे कित्येक लोक आहेत की ज्यांना विधानसभेत बोलता येत नाही आणि वाचता येत नाही, आणि हे वाक्य सांगतात की आम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवतोय आणि आम्हाला विधानसभेमध्ये पाठवा. कागद दिलेला हातातला वाचता येतोय का? काय तुम्ही विधानसभेमधून जाऊन दिवे लावणार आहे? आणि 75 वर्ष झाले तरी तुमचे एकच वाक्य, मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे. आतापर्यंत तुमचा मतदारसंघ पाकिस्तानात होता का बांगलादेशात होता का अफगाणिस्तानामध्ये होता? हे फक्त फसवायचे काम आहेत. उमेदवार बदलले जात आहेत, घरं तीच आहेत, हे लक्षात घ्या. किंबहुना पक्ष बदलले जातात, उमेदवार तेच आहे. एसटी तीच, ड्रायव्हर तेच, कंडक्टर तेच, पॅसेंजर तेच, फक्त एसटीचे कलर बदलत आहेत आणि सांगतात की आमचा उमेदवार नाव आहे, आमचा पक्ष नाव आहे. हे काय चाललेलं आहे? ही मतदाराची सरळ सरळ फसवणूक चालू आहे आणि ती थांबवण्यासाठी म्हणून आम्ही छत्रपती शासनाच्या माध्यमातून ह्या अटी आमच्या. पहिली अट, कोणताही गुन्हा दाखल नसावा. दुसरा, तो पदवीधर असावा. तिसरी महत्वाची अट आमची अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य विचार म्हणजे रयतेस पोटास लावणे आहे. हा विचार ज्याला मान्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जो मानतो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला सन्मान देऊ शकतो, ही आमची तिसरी अट आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य विचार त्याला मान्य असले पाहिजे आणि भारतीय संविधानाचा त्यांनी मनापासून संविधानाचं स्वागत आणि सन्मान करणारा तो असला पाहिजे. चौथी अट आमची आहे, जी अट असू शकत नाही, आमच्या पक्षात उमेदवारी घेण्यासाठी कोणत्याही जाती पातीची अट नाही. छत्रपती शासन हा पक्ष महाराष्ट्रातील 12-18 पगड जातीच्या ग्रामीण शहरी अशा सर्व लोकांना, अशा सर्व तरुणांसाठी खुला आहे. 5वी अट, तो उमेदवार पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असावा. आम्ही उमेदवारी देताना तो उमेदवार पळून जाणार नाही, दुसऱ्या पक्षात जाणार नाही, अशा सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणार आहोत. आणि जर अशी पळवापळवी होणार असेल
मग त्या निवडणुकीला काय अर्थ आहे? काही लोक पूर्वी अ पक्षात होते 5 वर्षापूर्वी, आता ते ब पक्षात आहेत, तिकीट क पक्षातून घेत आहेत आणि निवडून गेल्यानंतर ते ड पक्षात जाणार आहे. याचा अर्थ मतदार गाढावे का? तुम्ही मतदाराला मूर्ख समजताय का? हे चाललंय काय? आणि प्रत्येक जण आम्ही विकासासाठी पक्ष बदललेला आहे. तू पक्षाचा विकास करताय तुम्ही का स्वतःचा करताय? नाव सांगताय फक्त मतदारसंघाचा विकास करण्यासाठी. जर मतदारसंघाची परिस्थिती बघितली प्रत्येकाची तर खूप डेंजर आहे मित्रांनो. मी अमेरिका, रशिया अशा सगळे प्रगत देश फिरत असतो. अरे या देशांमध्ये खड्डे नसतात, या देशामध्ये स्पीड ब्रेकर नसतात, या देशामध्ये कुणी हॉर्न वाजवत नाही. आपल्या देशामध्ये सगळे चौक भरलेले आहेत, फक्त गर्दीने नव्हे धुळीने भरले, सगळे चौक बेरोजगारीने भरलेले आहेत आणि जागोजागी खड्डे येतं. म्हणजे इथे ना तुम्हाला ब्रेक नावाची सिस्टमची गरज नाही आपल्या देशात. लोकांना फोन करेल ना आमदार किंवा नगरसेवक अशा चुकीच्या कामाला कायदा म्हणायला, त्याच्या अकाउंटमधून पैसे कापले गेले पाहिजे. असे जबरदस्त कायदे आम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बनवण्यासाठी तयार आहोत. आणि म्हणून पक्षाची विचारधारा हीच आहे की सबको फायदा और सबको कायदा. आमच्या पक्षाचं धोरण हेच असणार आहे, सबको कायदा सबको फायदा. आमदाराच्या मुलावर पण गुन्हा दाखल होईल आणि साध्या गुन्हेगारावर पण गुन्हा दाखल होईल. जर कलम सेम आहे, जर गुन्हा सेम आहे तर गुन्हा पण सेम पद्धतीने नोंद केला जाईल. मग ती पोर्शे गाडी असो या तर 2 व्हीलर असो, सर्वांवरती गुन्हे दाखल होतील, सर्वांना समान न्याय. अशा प्रकारचं आमचं धोरण चालणार आहे. ही पंचसूत्री ज्याला मान्य आहे त्याला मागेल त्याला तिकीट 288 च्या 88 जागा आम्ही लढवणार आहोत. त्याची सुरुवात म्हणून आम्ही आज 5 उमेदवार घोषित करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिथून सुरू केलं, छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजधानी राजगडावरती 27 वर्ष राहिले, स्वराज्याचं तोरण त्यांनी तिथून बांधलं 12 मावळमध्ये. त्या 12 मावळमधून पहिले आम्ही माजी सरपंच भाऊसाहेब मरगळे यांना भोर विधानसभेची उमेदवारी इथे जाहीर केली. दुसरी उमेदवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हे पांढरी म्हणून शापित असलेलं पुणे वसवलं आणि ह्या पुण्यामध्ये ती पहार आणि त्या पहारेवरती तुटलेली चप्पल अशा प्रकारची शापित केलेली पुण्याची ही पुण्यभूमी जी शापित म्हणून गणली गेली होती, कुणी पुण्यामध्ये राहायला यायला तयार नव्हतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी पुणे वसवलं. त्यावेळी कसब्याचं ग्रामदैवत सापडलं. त्या गणपतीपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली ग्रामदैवत कसबा. आणि म्हणून त्या कसब्यामध्ये आम्ही अरविंद अण्णासाहेब वेलकर यांना कसबा विधानसभेची 215 कसबा याची उमेदवारी देतोय. अरविंदची ओळख म्हणजे त्यांनी UPSC MPSC करणाऱ्या 1.5 लाख मुलांचं कायम नेतृत्व केलेलं आहे. आणि मला आनंद वाटेल विधानसभेमध्ये या UPSC MPSC करणाऱ्या मुलांचा बुलंद आवाज आमदार म्हणून ही पोरं सगळी पाठवतील. आणि कसब्यामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 40 टक्क्यांवर छापा घातला होता आणि त्याचा हात कलम केला, त्याच ताकदीनं अरविंद लढेल आणि या कसब्यामध्ये नवा इतिहास तयार करेल असं मला वाटतं. तिसरं, शिवाजी महाराज ज्यावेळी पुरंदरचा तह वगैरे केला त्याच्यामध्ये सिंहगड नावाचा एक महत्वाचा किल्ला शिवाजी महाराजांना औरंगजेबाला द्यावा लागला आणि तो जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंनी मोठा पराक्रम केला. ते खडकवासला मतदारसंघ वरच्या बाजूचा, ओके, तिथून आम्ही अविनाश पुजारी यांना खडकवासल्याची उमेदवारी जाहीर करतोय. त्याच्यानंतर कसबा विधानसभामध्ये आणखी एक आमच्याकडे रुपेश केसकर आहेत. कदाचित तुम्हाला बाजूचा उमेदवार आम्ही बनवू शकतो किंवा आपण नंतर करू. 2 उमेदवार आमच्याकडे कसब्यामध्ये आत्ताच आहेत ते आम्ही हे करू. रुपेश केसकर आणि अरविंद वेलकर या दोघांपैकी आम्ही सगळं मेरिट बघून, पण दोघांपैकी एकाची उमेदवारी फिक्स आहे. आणि 5वं अभिमान लोंढे हा एक तरुण उद्योजक आहे. माढा विधानसभा 245 याच्यामधून तो लढेल. तुमच्या माहितीसाठी 3 दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ काढला होता. या महाराष्ट्रामध्ये 24 वर्षाच्या एका मुलाने 2 कोटीची मर्सिडीज गाडी घेतली फक्त अंडे विकून. आणि जे मी गेले 25 वर्ष सांगत होतो की तुम्ही कोणताही उद्योगधंदा व्यवसाय करायला लाजू नका, ते त्या मुलांनी सिद्ध करून दाखवलं. या महाराष्ट्रातलं पहिलं रोल मॉडेल आपण ते उभं केलं आणि 24 वर्षाच्या मुलांनी 2 कोटीची मर्सिडीज गाडी घेतली. असेच या महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो उद्योजक घडवायचं आपण आतापर्यंत काम केलं. पण त्यांना जे काही अडचणी येत होत्या, उदाहरणार्थ जागेची अडचण, भांडवलाची अडचण, शासकीय प्रमाणपत्र वेळेत मिळणं किंवा कागदपत्र तात्परतेनं मिळणं, ही कामं त्याला खूप अडचणी आम्हाला जाणवल्या. आणि तोच उद्योजकतेचा प्रवास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार, हा प्रवास पुढे नेण्यासाठी आम्ही छत्रपतींच्याच नावाने हा पक्ष लॉन्च केलेला आहे. आणि या शिवाजी महाराजांच्या विचारांना खऱ्या अर्थानं मी श्रद्धांजली म्हणणार नाही, भावपूर्ण वगैरे असं काय नाही, ते कृतीत त्यांचे विचार उतरवण्यासाठी आम्ही मावळा म्हणून हा सगळा लढा सुरू केलेला आहे. आणि आम्ही पूर्ण ताकदीनं 288 च्या 88 जागा लढवणार आहोत. त्या आयुष्याचं जे धोरण आहे ते त्यांच्या अनेक प्रसंगातून त्यांनी लिहून दिलेले आहे. जेव्हा जेव्हा लोकांनी त्यांना विचारलं किंवा तुमचे वडील एवढे मोठे जागीरदार आहेत, तुमचे आजोबा जवळपास अख्ख्या विदर्भाचे मालक आहेत, एवढं सगळं तुमच्याकडे असताना तुम्ही स्वराज्याचं कशासाठी भांडण करताय, तुमच्या जीवाला धोका आहे सगळं. आणि
सोन्याचा चमचा तुम्ही तोंडात घेऊन जन्माला आले, तुम्हाला काय पडले स्वराज्य निर्माण करायचं? त्यावेळी शिवाजी महाराज नेहमी सगळ्या पाटील देशमुखांनी रयतेला एवढंच सांगायचे की रयतेस पोटास लावणे आहे, हेच माझं स्वराज्य धोरण आहे. आणि तेच शिवाजी महाराजांचं धोरण मी गेले 25 वर्ष काम केले, त्याला आणखी पुढे नेण्याचं काम आम्ही या पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत. बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र, कर्जमुक्त महाराष्ट्र आणि गुन्हेगार आणि घराणेशाही मुक्त महाराष्ट्र हीच आमची 3 सूत्री कलमा असणार आहे. त्याच्यावर आम्ही या महाराष्ट्रामध्ये कोणताही पक्ष मला त्या योग्यतेचा वाटत नाही की ज्यांच्याशी आम्ही युती करावी, आघाडी करावी. कारण हे सगळे फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी एकमेकात कोणी कोणाच्या मांडीवर बसले, कोणी कोणाच्या खांद्यावर बसले, कुणी आणि हे सगळे मांडीवर खांद्यावर बसणारे नंतर लोकांच्या मतदाराच्या डोक्यावर बसणारे. म्हणून आम्हाला कोणाशी युती करायची, म्हणून मी 288 ची घोषणा का केली की आम्ही कोणाच्या आश्रित नाही, आम्ही आमच्या विचारावरती उभे आहोत. आमच्या उमेदवारांना आम्ही 288 जागेवर उभे करणार आहोत. 100% प्रशासनावर पकड म्हणजे काय असतं की म्हणून मी सांगितलं ना की ते उमेदवार सुशिक्षित का असावे, त्यांना कायदा कळावा, त्यांना घटनेचं कोणत्या कर्माचे काय अधिकार आहेत, त्यानुसार कोणती लोकशाही तुमचे हक्क आहेत आणि कर्तव्य आहेत हे सगळं माहीत असलं पाहिजे. आणि आमची बहुतेक पोरे सुशिक्षित असल्यामुळे आणि आम्ही त्यांचे क्लासेस पण घेणार आहे की घटना म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, हे प्रशासन कसं चालवलं जातं. आणि म्हणून आम्ही परत तुमचा प्रश्न विचारला, आम्ही आमचे लढलेल्या 288 उमेदवारांमधूनच भविष्यातलं शॅडो कॅबिनेट तयार करणार आहे. आणि ज्याला ज्या खात्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा अभ्यास आहे त्यांनी दर महिन्याला त्या खात्याचा आढावा घेऊन कोण मंत्री काय दिवे लावतोय आणि कोण मंत्री काय भ्रष्टाचार करतोय याच्यावर पूर्ण वचक आम्ही ठेवणार आहे. शॅडो कॅबिनेट आम्ही तयार करणार आहे. म्हणूनच मी त्यांना दर महिन्याला मंत्रालयात मुलांना घेऊन जाणार. कारण पुण्यामध्ये आम्ही पाहतो 2 संस्था आहेत, क्षेत्रीय संस्था, त्या दोन्ही संस्था त्यांना परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्त्या मिळाव्या आणि त्यांनी स्वतःचा उद्योगधंदा करावा, याच्यासाठी आमचं काम चालू आहे. आमचा उद्देश आहे या महाराष्ट्रातील 360च्या 60 किल्ल्यांचं गड पर्यटन वाढलं पाहिजे. म्हणून आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी या गडांवरती किमान 1 लाख शिवभक्तांना घेऊन जाणार आहे. आणि या पर्यटनाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर येतील असा आमचा प्रयोग आहे. त्यातून आम्ही जाहिरात, ब्रँडिंग, मार्केटिंग सगळं करणार आहे. आणि फक्त महाराष्ट्रातलेच पर्यटक नाही, भारतातले जगातले पर्यटक या महाराष्ट्रामध्ये कसे दिले आम्ही बघणार आहे. आणि प्रत्येक किल्ल्याच्या आधारे जवळपास 600 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर आम्ही तयार करणार आहे. आणि असं करून 2,16,000 कोटी रुपये आम्ही महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये टाकणार आहे. आणि म्हणून मी सांगतो की कर्जमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेची पूर्ण ब्लूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. आम्ही निवडणुकीसाठी हे सगळं तयार करतोय. दुसरी गोष्ट, या गडकोट दर्शन या उपक्रमातून आम्ही ग्रामीण भागातील 20 लाख आणि शहरी भागातील 20 लाख अशा 40 लाख तरुणांना पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही स्वतःच्या उद्योग धंदा व्यवसायामध्ये उभं करणार आहे. सत्तेत नसलो तरी, कारण आम्ही लढवण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी खूप मोठं आर्थिक फंडिंग लागतं ते चुकीची कामं करण्यासाठी, मतदारांना लाच देण्यासाठी. आमच्याकडे मतदाराला लाच द्यायची काही गरज नाही. आमच्याकडे येणारा मतदार हा स्वतः उमेदवाराला पैसे देणार आहे. इतर पक्षामध्ये उमेदवार मतदाराला पैसे वाटतील, आमच्याकडे मतदार आमच्या उमेदवाराला फायनान्स करतील आणि लोकवर्गणीतून आमचे उमेदवार लढतील. शिवाजी महाराजांच्या समोर आदिलशाही, फरीदशाही, निजामशाही आणि मोगल असे 5 धनाढ्य शाह्या होत्या आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य जस्ट राखेतून उभं राहिलं होतं. शिवाजी महाराजांनी त्याच लढवला, आम्ही त्यांचे मावळे आहोत. आम्ही बिन पैशाने लढू आणि बिन पाणी यांची करून जातो. बेकारी कधी वाढते? ज्यावेळी बेकारी वाढते. म्हणून मी आयुष्यभर बेकारीवरतीच काम केले. पोरांच्या हाताला काहीतरी काम मिळेल याच्यासाठी आम्ही काम करतो. म्हणून मी पुराणं सांगतो की चहा विका, इडली विका, डोसा विका, अंडी विका, फक्त इमान विकू नका. तुम्ही विमानात फिरता, तुम्ही इमान विकू नका आणि जमीन विकू नका. जमीन विकली की तुम्ही भूमिलेस होणार, भूमिहीन होणार आणि जो भूमिहीन होईल त्याच्या हाल अपेक्षेला कोणी वारी राहू शकत नाही. जर माझ्या आजोबांनी मला जर 1-2 एकर जमीन दिली असेल आणि मी जर पुढच्या माझ्या नातवाला दिली तर कदाचित तो अब्जेदिस असेल. म्हणून जमीन विकायला नाही पाहिजे. आणि आम्ही दुबईत जसा कायदा आहे तसा आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत. या महाराष्ट्रामध्ये कोणताही उद्योग व्यवसाय करत असेल तर या महाराष्ट्रातील भूमिपुत्राला 50% पार्टनर केल्याशिवाय मला उद्योग करता येणार. मग याच्यातून फायदा असा की आमच्या महाराष्ट्रातला कुणीच माणूस, कुणीच शेतकरी भूमिहीन होणार नाही. काही पक्ष त्याच्यावर बोलले, त्याच्यानंतर त्याच्यावर काही ते बोलायला तयार नाही. हे लोटे काय येत आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर अशाच पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रातील लोक जर तुमच्या राज्यात आले, कोणत्याही राज्यात, तर तुम्ही त्यांना तेवढं सहन करताल का, ॲडजस्ट करताल का, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये कॅप असली पाहिजे. अमेरिकेमध्ये विजाचं प्रमाण आहे, रशियामध्ये प्रमाण आहे, युरोपमध्ये प्रमाण आहे. भारतामध्ये कोणताही व्यक्ती कोणत्याही राज्यामध्ये, शहरामध्ये जाऊ शकतोय. घटनेत दिलेलं स्वातंत्र्य आहे. पण त्याचा अर्थ स्वैराचार असं व्हायला नको की अख्खा उत्तर प्रदेश उठून इकडे महाराष्ट्रात यावा, अख्खा बिहार उठून इकडे यावा. त्या राज्यातील लोकांनी, त्या नेत्यांनी त्यांचा प्रगती केली नाही, आमचा दोष आहे का?
त्यामुळे या लोकांनी त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी का हमारे लिए क्या कर रहे हो तुम, का कर रहे हो हमारे लिए, ये उनको पूछना चाहिए उन्होंने, हमसे नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 20% वर इतर राज्यातून लोक नसावीत अशा प्रकारचा कायदा करण्याच्या दिशेने पण आम्ही विचार करू, चर्चा करू आणि त्या दिशेने आम्ही नक्कीच पुढे जाऊ.